नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डिजिटेज या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण पाहणार आहे की ई-पीक पाहणी कशी करायची आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नसेल, तर लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून घ्या। तर ई-पीक पाहणी कशी करायची ते आपण पाहणार आहे। सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर ही ॲप ओपन करून घ्यायचं आहे। प्ले स्टोर ॲप हे ओपन केल्यानंतर आपल्याला ई-पीक पाहणी ॲप हे नाव सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर ते ई-पीक पाहणी ॲप आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो। ते ॲप ओपन केल्यानंतर त्याला लोकेशनला अलाउ करायचं आहे शेतकरी मित्रांनो। आपल्याला अलाउ केल्यानंतर आपल्याला 2 वेळा स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर आपल्याला महसूल विभाग अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे यापैकी आपला जो विभाग आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ॲरोवर क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो। ॲरो क्लिक केल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे। मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर संकेतांक पाठवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जो आपल्याला संकेतांक मिळालेला असेल तो आपण इथे एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो। लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खातेदाराचे नाव निवडा या ऑप्शनवर, नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक केल्यानंतर आपला जो विभाग आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। विभाग सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला इथे तालुका निवडायचा आहे शेतकरी मित्रांनो आणि आपलं गाव निवडायचं आहे आणि या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला इथे गट नंबर टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो। गट नंबर टाकल्यानंतर शोधा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खातेदार निवडा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर येथे तुमचं नाव दिसेल, ते नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या बाणाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या बाणाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे खातेदाराचे नाव आणि खाली खाते क्रमांक तपासा या ऑप्शन दिलेले असेल आणि तुम्हाला या बाणाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या बाणाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडं लोड घेईल। तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे शेतकरी मित्रांनो। ठीक आहे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खातेदारचे नाव निवडा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आपलं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि या बाणाच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। थोडंसं लोड घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो पीक माहिती नोंदवा अपलोड या ऑप्शन आपल्यापुढे येणार आहे। तर आपल्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही खाते क्रमांक इथे टाकून द्यायचा आहे मित्रांनो। गट क्रमांक टाकायचा आहे आपला जो असेल तो। तुमचं क्षेत्र इथे तुम्हाला दिसेल, पोट खराब जे असेल ते तुम्हाला इथे दिसेल। हंगाम आपण खरीप निवडायचा आहे। पिकाचा वर्ग आपल्याला निर्भळ निवडायचा आहे शेतकरी मित्रांनो। जर आपण एक पीक टाकत असलो तर निर्भळ निवडायचं आहे। एकापैकी जास्त असले तर आपण मिश्र पीक हे निवडू शकता मित्रांनो। तर आपण निर्भळ पीक हे निवडलेलं आहे। पिकाचा प्रकार आपल्याला पीक निवडायचा आहे। झाडाचे नावे आपल्याला कापूस निवडायचा आहे। मी आता कापसाची करत आहे म्हणून मी कापूस निवडत आहे। तुम्हाला जर सोयाबीन मका याची करायची आहे ते तुम्ही निवडू शकता। मी कापूस निवडलेला आहे शेतकरी मित्रांनो। येथे मला संपूर्ण क्षेत्राची करायची आहे। तुम्ही संपूर्ण क्षेत्र निवडलेलं आहे। जलसिंचनाचे साधन जर तुमची कोरडवाहू असेल तर तुम्ही कोरडवाहू टाकू शकता। खाजगी कालवा असला तर खाजगी कालवा किंवा तुमची विहीर जर असेल तर तुम्ही विहीर निवडू शकता। सिंचनाची पद्धत तुम्ही ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे यापैकी काही निवडू शकता। आता मी ठिबक सिंचन केलेलं आहे तर मी ठिबक सिंचन निवडत आहे। ठिबक सिंचन निवडल्यानंतर तुम्ही येथे ज्या तारखेला आपली कपाशी लावलेली आहे, जे पीक आपण पेरलेलं आहे ते
ज्या तारखेला पेरलेलं आहे ते तारीख आपल्याला निवडायची आहे. ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो. पुढे जा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडं लोड घेईल शेतकरी मित्रांनो. लोड घेतल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल, तुम्ही शेतीपासून दूर आहात. तर आपण शेतीच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपल्याला स्वतःच्या शेतीमध्येच ही पीक पाहणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या गटापासून 20 मीटर एवढ्या अंतरावरून ई पीक पाहणी करू शकतो शेतकरी मित्रांनो. अद्ययावत करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे जा ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. छायाचित्र 1 या ऑप्शनवर क्लिक करून गटापासून आपले अंतर एवढे दूर आहे ठीक आहे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे. पिकाचा फोटो घेतल्यानंतर आपल्याला छायाचित्र दोन्ही ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला दुसरा एक फोटो घेऊन घ्यायचा आहे. फोटो काढल्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपली माहिती भरलेली आपल्याला इथे दिसेल शेतकरी मित्रांनो. वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करीत आहे. या रकान्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे जा ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यानंतर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपली ई पीक पाहणी झालेली आहे. आपण पिकाची माहिती पहा या ऑप्शनवर आपली पीक पाहणी पाहू शकता. 48 तासाच्या आत आपण आपली माहिती दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता शेतकरी मित्रांनो. जर आपल्या याच्यात काही चुकीचं झालेलं असेल तर आपण दुरुस्ती करू शकता किंवा नष्ट करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद शेतकरी.